टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याच्या कारागृह विभागात जवळपास 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करतायत आणि या सगळ्या घोटाळ्यासंदर्भात चौकशीची मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। मात्र या संदर्भात अपेक्षित चौकशी होताना दिसत नाही। त्यातच एक मोठा खुलासा आज राजू शेट्टी यांनी केलेला आहे। आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत, बोलूयात काय नेमकं घडलंय, कोण मंत्रालयामध्ये आलेलं होतं आणि काय नक्की घडले, आपण त्यांच्याशीच बोलूयात। काय सांगाल? खरं तर आपण गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या घोटाळ्यासंदर्भात बोलताय, सुपेकर असतील किंवा अमिताभ गुप्ता असतील यांच्यावर आरोप करताय, मात्र कारवाई होत नाही, काय नक्की घडतं? जेलमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात त्याच्यामध्ये एका वर्षात 500 कोटीहून अधिक मोठा घोटाळा झाला हे उघड केलं आहे। आमचं म्हणणं होतं असं की सखोल चौकशी करा, याच्या मागं 3-4 वर्षामध्ये अजून काय काय झाले, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि नेमकी या घोटाळ्याची व्याप्ती बाहेर येईल। सेंट्रलाइज पद्धतीनं खरेदी करण्याच्या नावाखाली अमिताभ गुप्ता आणि जलेंद्र सुपेकर बोराडे असतील या लोकांनी ठराविकच 4-5 ठेकेदारांनाच ठेका देता येईल अशा प्रकारचे नियमावली बनवून सगळे छोटे मोठे ठेकेदार बाजूला काढले आणि त्याच्यामध्ये मोठा घोटाळा गेला, जेणेकरून त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा पैसा आहे तो काही 2-4 लोकांच्याकडून जमा करणं सहज सोपं व्हावं अशा पद्धतीची ही एकूण मोडच ऑपरेटिव्ह होती आणि त्या पद्धतीने यांनी केलं। या सगळ्या ठेकेदारांशी समन्वय साधणारा आणि जेल प्रशासनाला पाहिजे ते पुरवणारा किंवा त्यांना त्यांच्याकडून पाहिजे त्या पद्धतीनं काम करून घेणारा अजून एक माणूस आहे, तो तेजस मोरे। हा कुठल्या संविधानिक पदावर नाही आहे, तो काही सरकारी अधिकारी नाही आहे, लोकप्रतिनिधी नाही आहे, काही नाही आहे, तरीसुद्धा त्याचा वावर खुलेआम सगळ्या जेलमध्ये असतो, जेल कार्यालयामध्ये असतो, त्याचबरोबर मंत्रालयामध्ये असतो, सगळीकडे त्याचा मुक्त असा वावर असतो, अगदी मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला सुद्धा असतो। हा तेजस मोरे हा एका बँकेला फसवलेल्या प्रकरणी तुरुंगात होता। कोर्टानं त्याला सशर्त जामीन दिलेला होता, पासपोर्ट जप्त केलेला होता, परवानगीशिवाय पुणे सोडायचं नाही अशा अटी घातलेल्या होत्या। असा जेल रिटर्न असलेला माणूस ज्यांच्याकडे 8 वर्षाहून अधिक काळ गृहखात आहे अशा देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूला असतो, म्हणजे ते काही नवखे नाही आहेत, लक्षात ठेवा। त्यांना सगळे माहिती असली पाहिजे, कारण तुरुंग विभाग त्यांच्याकडेच आहे, गृहखातं त्यांच्या मुख्यमंत्री ते आहेत। असा असताना सहजगत्या त्याला कसं काय मंत्रालयामध्ये प्रवेश मिळतो? मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे। 9 आणि 10 जूनला मी मंत्रालयामध्ये होतो, त्यावेळी मी गेटजवळ उभा राहिलेला असताना एक काळी गाडी वेगात पुढं आली आणि सुरक्षा यंत्रणा भेदून, म्हणजे सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही किंवा स्कॅनिंग सुद्धा त्या गाडीचं केलं गेलं नाही। जशी मंत्र्याची गाडी भरकन आत जाते, अगदी मी बघितलं की आमदार खासदारांच्या गाड्यासुद्धा तपासल्या जातात, विशेषतः आत बसलेले माणूस कोण आहे त्याचं छाननी केली जाते, परंतु या मोरेची गाडी मात्र सहजगत्या आत गेली। कॅबिनेट ज्या दिवशी असतं त्या दिवशी मंत्री आणि अधिकाऱ्यास व्यतिरिक्त कुणाच्याही गाड्यांना तिथं पार्किंग करायला परवानगी नसते, पण दिमाखामध्ये ती पार्किंग लॉटमध्ये गाडी उभी राहते आणि हा माणूस मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सहजगत्या मंत्रालयामध्ये फिरताना मला दिसला। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक कारागृहातल्या कैद्यांनी उत्पादित केलेल्या मालाचं प्रदर्शन होतं, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री नव्हते, मंत्री नव्हते, कुठले आमदार नव्हते, कारण त्या दिवशी कॅबिनेट होते म्हटल्यानंतर सगळे मंत्रालयात होते, आमदार बरेचसे होते, पण त्या कार्यक्रमात फक्त आणि फक्त मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याबरोबर तेजस मोरे होता। हा काय प्रकार आहे? आणि मग जेलमध्येच लोक कसं काय मुख्यमंत्र्यांना आवडायला लागले? जेल रिटर्न लोक एवढ्या प्रिय कसे काय झाले? कारण हा जो त्या ठेकेदारातला एक जो आरोपी आहे, ठेकेदार जो आहे जव्हर, तो सुद्धा जळगावच्या प्रसिद्ध अशा रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्यातला आरोपी आहे। लॉकडाऊनमध्ये कैद्यांना दीर्घकाळ कारागृहात ठेवता येत नाही म्हणून त्याला बेल मिळालेला आहे, मेरिटवर मिळालेलं नाही आहे। त्याचबरोबर मुन्ना यादव नावाचा नामचीन गुंड जो नागपूरचा होता,
त्याला पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्र्यांनी बांधकाम कामगार मंडळाचा अध्यक्ष केलेला होता. आता नुकतंच मुंबई बॉम्बस्फोटातला जो आरोपी आहे सलीम कुत्ता, त्याच्यावर डान्स पार्टी करणारा सुधाकर बडगुजर यांना त्यांनी पक्षामध्ये घेतले. हे जेल रिटर्न लोक कसं काय मुख्यमंत्र्यांना आवडायला लागलेले हा एक प्रश्नच आहे. खरं तर आज काही फोटो देखील तुम्ही मंत्रालयातले समोर आणले, ज्यामध्ये तुम्ही ज्याच्यावर आरोप करताय ठेकेदारांनी न्यायालय एकूण जेलच्या सगळ्या प्रशासनामध्ये जो समन्वय साधत होता तो तेजस मोरे त्या सगळ्या मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत गप्पा मारताना दिसतोय, मुख्यमंत्र्यांच्या सोबत हस्तांदोलन करताना दिसतोय. मग कसं बघता याकडं, आणि असं सगळं असताना मग कारवाईची अपेक्षा कशी? नाही, मुख्यमंत्री म्हणतात की जर का घोटाळे करणारा कोणी माझा मंत्रिमंडळातला सहकारी असला तरीसुद्धा त्याला तुरुंगात टाकेन, अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकेन. पण ही जेलमधनं परत आलेली तुमच्या आजूबाजूला फिरायला लागले, त्याचं काय? मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं लागेल, नाहीतर मग ते जनतेची दिशाभूल करतात असं आम्हाला म्हणावं लागेल. कुठेतरी एकूणच या सगळ्या प्रकारावर मग पांघरून घालायचा हा प्रयत्न म्हणायचा का? कारण जवळजवळ 500 कोटीचा घोटाळा एका वर्षामध्ये, एवढे मोठी आकडेवारी आपण 100% पांघरून घातलं जात आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये प्रशासनाकडून मला मिळणारा प्रतिसाद, आणि आत्ता ते म्हणतायत की नाही चौकशी आमची झालेली आहे आणि आता वरिष्ठ निर्णय घेतील. वरिष्ठ म्हणजे कोण? राज्याच्या मुख्य सचिवांनी मला सांगितलं की वरिष्ठ निर्णय घेतले. मग त्यांच्या वरिष्ठ आता मुख्यमंत्रीच राहिले, मग ते काय निर्णय घेत नाहीत? चौकशी तर जवळपास पूर्ण झाल्यात जमा आहे, मग का निर्णय घेत नाहीत हा खरा सवाल आहे. तेजस मोरेचं अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या आसपास असणं, त्यानंतर सचिवांनी तुम्हाला वरिष्ठ निर्णय घेतील म्हणून सांगणं, ही कडी कशी म्हणायची? नाही, याचाच अर्थ तेजस मोरे आणि याच्यासारखे जे काही मध्ये जे लोक आहेत, एकतर ते कुणासाठी तरी काम करत असावेत किंवा त्यांना सरकार घाबरत असावं, त्यांच्याकडं काहीतरी सरकारची गुपितं असावीत. आता मुख्यमंत्र्यांनी याच्यावर तोंड उघडावं आणि सांगावं स्पष्टपणानं. आता स्वाभिमानीची भूमिका या संदर्भात काय असणार आहे? कारण जेलमधला घोटाळा असेल किंवा जेलमध्ये चालणारा अनागोंदी कारभार देखील तुम्ही वारंवार चव्हाट्यावर आणताय, मात्र सरकारकडून चौकशीच्या संदर्भात अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला? माझ्याकडं जी उपलब्ध माहिती आहे ती माहिती, ते पुरावे सगळे मी गेल्या अनेक वर्षापासून माझ्यावर काम करणारे विधिमंडळातले माझे अनेक मित्र आहेत, त्यांच्याकडे मी दिलेले आहे. अधिवेशन आता पावसाळी जवळ आलेलं आहे, त्या अधिवेशनामध्ये, परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये काय चर्चा होते, काय आवाज उठतो बघू. पण रस्त्यावरची लढाई आम्ही सोडणार नाही. सरकारला आम्ही गुडघे टेकायला लावू या प्रश्नावर. दुसरा एक प्रश्न म्हणजे खरं तर शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये काही पावलं पुढं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही पैशांची तरतूद देखील मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या महामार्गाच्या कामासाठी केलेली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी आपण बघतोय सांगली जिल्ह्यात किंवा अन्य ठिकाणी रेखांकन असेल किंवा विद्युत पोलचं सर्वेक्षणाचं काम देखील सुरू झालं. मी पुन्हा सांगतो की या शक्तिपीठ महामार्गातून किमान 50,000 कोटी रुपये बाजूला काढण्याचा डाव काही लोकांचा आहे, परंतु आम्ही तो होऊन देणार नाही. 30,000 कोटीमध्ये होणारा रस्ता 86,000 कोटीचा DPR आज दाखवला जातो. पण मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाचा DPR वाढत गेला, त्याच पद्धतीनं हा 86,000 कोटीचा DPR 2 लाख कोटीपर्यंत जायला काही वेळ लागणार नाही. परंतु एवढं असून आणि हे कशासाठी, हा पैसा कोण भरणार आहे? त्या रस्त्यावरून प्रवास करणारे महाराष्ट्रातले प्रवासी टोलच्या माध्यमातून हा सगळा पैसा भरणार आहेत. भरपाई प्रवाशांना करावी लागणार आहेत. प्रवाशांच्या खिशावर खिसे कापण्याचा उद्योग जे करतात त्यांना आम्ही ते करून देणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी तर ते हडप करतायतच, पण प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा लुटालूट चालू आहे, ते आम्ही होऊन देणार नाही. का विरोध ह्या सगळ्या शक्तिपीठ महामार्गाला मागच्या सगळ्या काळामध्ये झाला? काही दावा देखील केला गेला की काही शेतकरी ह्या सगळ्या शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनामध्ये आहेत, मात्र विरोध कायम आहे. आणि असं असताना हे सगळं रेटून नेण्याचा प्रयत्न एक प्रकारे राज्य सरकारचा दिसतोय. राज्य सरकार जाणीवपूर्वक रेटून नेण्याचा प्रयत्न करतं. याचं कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे. 50,000 कोटी रुपयाची ही भानगड आहे आणि त्यामुळं प्रत्येकाला त्यातला हिस्सा पाहिजेला आहे, ठेकेदारांना पोसायचा आहे. कदाचित विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच
ठेकेदारांच्याकडून ॲडव्हान्स घेतलेला असेल, म्हणून गरज नसताना, कारण या शक्तिपीठ महामार्गाला समांतर असणारा रत्नागिरी नागपूर महामार्ग जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बनवलेला आहे, नुकताच पूर्ण झालेला आहे, तो तोट्यात चाललेला आहे. क्षमतेच्या केवळ 25% इतका रस्ता चाललेला आहे. त्याच्यावरचं जे कलेक्शन आहे टोलचं, एका टोलवरून किमान 40 लाख रुपये दररोज कलेक्शन व्हायला पाहिजे, ते 9 ते 10 लाख रुपये कलेक्शन व्हायला लागलेलं आहे. असं असताना महाराष्ट्राच्या बोकांड्यावर दुसरा रस्ता कशासाठी बसवता? तुम्हाला मोठे मोठे प्रकल्प करायचे असतील तर दुष्काळी भागाला पाणी नेण्यासाठी इरिगेशन प्रकल्प राबवा, नद्याजोड प्रकल्प राबवा. पूर नियंत्रणासाठी आज पुरामुळं हजारो लाखो कोटी रुपयाचं नुकसान वाढलं आहे. महापुरातलं जे पाणी आहे ते दुसरीकडे वळवता येण्यासाठी पैसे खर्च करा. आम्ही तुमच्या भ्रष्टाचाराकडे कदाचित डोळेझाक करून त्यातून काहीतरी निर्मिती होणार आहे, त्यातून काहीतरी प्रॉडक्टिव्हिटी वाढणार आहे. यातनं काय होणार आहे? आधीच अडचणीत असणारं राज्य आणि डबकायला येणार आहे. त्यामुळं या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे. खरं तर कर्जमुक्तीचं जे आश्वासन राज्य सरकारनं किंवा महायुतीनं निवडणुकीमध्ये दिलं होतं ते पूर्ण करावं या मागणीसाठी बच्चू कडू यांनी खरं तर आमरण उपोषण केलं. चौकशी समितीचा फार्स आखला गेलेला आहे. कसं बघता बच्चू कडूंच्या या सगळ्या आंदोलनाकडं आणि त्यानंतर राज्य सरकारकडून चौकशी समितीच्या संदर्भात जी भूमिका घेतली? माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे, शक्तिपीठ महामार्गाची घोषणा करताना तुम्हाला काय समिती नेमाविषयी वाटली नाही? समृद्धी महामार्गासाठी शक्तिपीठ किंवा समिती नेमण्यास असं तुम्हाला वाटलं नाही? बुलेट ट्रेनसाठी समिती नेमावं तुम्हाला वाटलं नाही? आणि जे सिद्ध झालेलं आहे की शेतकरी उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकल्यामुळं कर्जबाजारी झालेला आहे, आणि त्यामुळं त्याच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाची नैतिक जबाबदारी सरकारची आहे. आणि जे कर्ज संपवण्याचं 7/12 कोरा करण्याचं आश्वासन विचारांती तुम्ही निवडणुकीमध्ये दिलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला समिती कशासाठी लागते? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे हा वेळ काढूपणा आहे म्हणायचं? 100% वेळ पणाचंच लक्षण आहे. पण यामुळं महाराष्ट्रातल्या वित्तीय संस्था अडचणीत येणार आहेत. एका बाजूला शेतकऱ्यांना वाटतं की समिती नेमून काहीतरी कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल, त्यामुळे 30 जून आता 10 दिवसानंतर वर्षाखेर आहे कर्जाचं, पीक कर्जाचं. शेतकरी कर्ज भरायला टाळाटाळ करणार आणि साऱ्याच्या साऱ्या वित्तीय संस्था अडचणीत येणार, NPAचं प्रमाण वाढणार आणि एक प्रकारे हे आर्थिक संकट निर्माण होणार आहे. आणि हे केवळ सरकारच्या वेळ काढूपणामुळं आणि जनतेला गंडवण्याच्या नादात सरकार गंडणार आहे, एवढाच इशारा मी सरकारला देतो आहे. खरं तर चर्चा अशी देखील सुरू झालेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी समितीचा एक फार्स दाखवला जातो. 100%. कारण चौकशी एका बाजूला सांगायचं की आम्ही करणार आहोत म्हणून, शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार आहोत म्हणून, दुसऱ्या बाजूला करायचं नाही, समिती नेमायची आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गंडवून त्यांची मतं घ्यायची, हा त्याच्या पाठीमागचा डाव आहे. पण शेतकरी बिलंदर आहेत. एकदा फसला तो विधानसभेला, आता नाही फसणार. आता तुम्ही जातीचं नाव घ्या, धर्माचं नाव घ्या, कर्जमाफीचं नाव घ्या, आता सरकारला शेतकरी फसणार नाही, हे निकालानंतर कळलं. फक्त त्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेली मतं चोरता कामा नये एवढीच अट आहे. पहिला पण हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. खरं तर कारागृह विभागात झालेल्या या सगळ्या मोठ्या घोटाळ्यासंदर्भात आपण वारंवार आवाज उठवतोय, पुरावे मुख्यमंत्र्यांना देतोय. मात्र या सगळ्याशी संबंधित असणारी लोकच जर मुख्यमंत्र्यांना खुलेआमपणे भेटत असतील, मंत्रालयात त्यांचा खुलेआम वावर असेल, तर न्याय कुणाकडे मागायचा हा एक सवाल या निमित्तानं राजू शेट्टी यांनी विचारलेला आहे. तर कर्जमाफीच्या विषयामध्ये देखील जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चौकशी समितीचा फार्स असला तरी आता मात्र शेतकरी या सगळ्याला फसणार नाहीत, असा देखील विश्वास या निमित्तानं राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव